स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे बार्टी आरती सारथी महाज्योती याचा रिझल्ट आजही लागलेला नाही आहे. मग आज मी जे सकाळी तुम्हाला तुमच्यासाठी जो व्हिडिओ बनवलेला होता, स्पष्टीकरण त्यात दिलेलं होतं. तुम्ही याच्यासाठी वेळ घालवू नका हे मी तुम्हाला सांगितलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, त्यातही काही विद्यार्थ्यांना म्हणजे गप्प बसणं होत नाही किंवा त्यांना शांत बसणं होत नाहीये. कारण रिझल्ट जर लवकर लागला तर विद्यार्थ्यांची जी काही पुढची जी दिशा आहे ती पुढची दिशा विद्यार्थ्यांनी ठरवलेली आहे, त्यानुसार व्हायला पाहिजे असं त्यांना वाटतं. दुसरी बाब असं की बार्टीच्या माध्यमातून JEE आणि नीटचे साठी सुद्धा परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे. 19 तारखेच्या याच्यात म्हणजे कालच तो परिपत्रक काढलं की तुम्हाला 500 रुपयाचा रिचार्ज दिलं जाणार आहे. तुम्ही हे डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहे. अशा सर्व ज्या बाबी आहेत त्या इतर ज्या गोष्टी आहेत म्हणजे हे सीईटी रिझल्ट सोडून बाकी सर्व बाबी सुरू आहेत हे आपल्याला माहिती आहे. मग रिझल्टच्या संदर्भात काय आहे तर मी जे थंबनेल मध्ये लिहिलेलं आहे दाखवलेलं आहे तुम्हाला, तर सुनील वारे सरांचा कालचाही मेसेज आहे. त्यात पण ते थंबनेल मध्ये येत नाही म्हणून मी तुम्हाला ते दाखवलेलं नाहीये, परंतु त्याच्या खालचा 1:55 हा मेसेज आहे. आपल्याच विद्यार्थ्यांनी, पुण्यातील विद्यार्थ्यांनी हे मेसेज केलेला आहे जे युपीएससीची प्रिपरेशन करत आहेत. युपीएससीचा जो ग्रुप आहे या युपीएससीच्या ग्रुपला 2 ते 3 हजार विद्यार्थी आहेत आणि कायमस्वरूपी त्यांचा अपडेट चालू आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला अपडेट देण्याचं काम हे मी करतो आहे. आपण विद्यार्थी मित्रांनो एक समजून घ्यायचं आहे, जे कमेंटमध्ये जे कमेंट देत असतात त्या विद्यार्थ्यांना याबद्दलचं काही माहित नसते. बार्टीचं ऑफिस कुठे आहे, हे कोण काम करतं, काय नाही, रिझल्ट का लागत नाही आहे, याचा पाठपुरावा मीही ते करण्याचा प्रयत्न करतो आहे. याचा अर्थ असा नाही की अपडेट कुठे नाही वायपट बोलायचं हे नाही. तुम्हाला जो स्पष्ट मी तुम्हाला काल सांगितलेला होता, जो व्हिडिओ बनवला होता का आज रिझल्ट लागणार नाही, तो तसंच झालेला आहे. त्याच्या आधी एक सांगितलेलं होतं की निवडणुकीच्या संदर्भात विचारणा करून, म्हणजे निवडणूक असल्यामुळे आम्ही विचारणा करत आहोत, इलेक्शन कमिशन नाही तर कुणाला, तर आम्ही शासनाला विचारतो आहे, मुख्यमंत्री, मंत्री हे जे बाकी आहेत त्यांना की रिझल्ट लावायचा की नाही, कारण आचारसंहिता चालू आहे. तर माझं बोलणं सुरू आहे असं त्या मेसेजमध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे. कोणी? सुनील वारे सरांनी आपल्या विद्यार्थ्याने मेसेज केलाय. सर, विद्यार्थी मला विचारतायत की वारंवार मेसेज करतायत की रिझल्ट कधी लागणार आहे, तर आज तुम्ही तारीख सांगितलेली होती, आज लागेल का? त्यांनी सांगितलं की मी इलेक्शन कमिशन सोबत बोलतो आहे, बाकी सर्व गोष्टी विचारणा करतोय की लावायचा की नाही. म्हणजे आचारसंहितेचा भंग होता कामा नये असं त्यांचं ते म्हणणं आहे. मग यावरून आपल्याला दिसून येते रिझल्ट कधी लागेल. आचारसंहिता आपल्याला माहिती आहे. आता आचारसंहिता कशाचे लागले आहेत? स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या नगरपालिकांच्या, महानगरपालिकांच्या, हे आपल्याला नगरपालिकांच्या लागलेल्या आहे, बरोबर आहे. त्यानंतर आता 2 ते 3 दिवसांमध्ये जिल्हा परिषदेचा रिझल्ट लागेल, म्हणजे जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागेल. आणि आपल्याला माहिती आहे आचारसंहिता 45 दिवस चालणार आहे. त्यानंतर पंचायत समितीच्या लागणार आहे. मग अशा पद्धतीने जर विचार आपण केला यानुसार जे थंबनेल मध्ये मी लिहिलेलं आहे तेच होऊ शकते असं मी भाकीत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज वर्तवत आहोत की जर वारे सर असं उत्तर देत असेल, इलेक्शन कमिशन म्हणत असेल की नाही 2 महिने किंवा 1 महिना पेंडिंग राहू द्या, तर तो रिझल्ट कधी लागेल? हा डिसेंबर जाईल, डिसेंबर गेल्यानंतर जानेवारी जाईल 45 दिवस, आणि मग फेब्रुवारी उजळेल. मग हा रिझल्ट फेब्रुवारीत लागेल. विद्यार्थी मित्रांनो, हे यांच्या बोलण्यावरून दिसत आहे. मग यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, काय केलं विद्यार्थ्यांनी हे तुम्हाला सांगतोय. जो ग्रुप आहे युपीएससीचा ग्रुप आहे, ज्यात विद्यार्थी युपीएससी करणारे विद्यार्थी ज्यांच्यात चांगले मार्क्स आहेत, या सर्व विद्यार्थ्यांनी, पुण्यातले विद्यार्थी आहेत, बाहेरचे सुद्धा विद्यार्थी आहेत, या सर्व विद्यार्थ्यांनी 4 वाजता मेल करण्याचा त्यांनी ठरवलं आणि विद्यार्थ्यांनी मेलिंगचं कॅम्पेन चालवलं. विद्यार्थी जे कमेंट करतात यांना याबद्दलचं माहित नाही. तुम्हाला जे खरंच प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे की काय करायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हे कॅम्पेन चालवलं आणि या कॅम्पेनच्या माध्यमातून त्यांना आता त्यांना जाग येईल आणि आपल्याला उद्या पुन्हा ट्विटर ट्रेंड चालवायचा आहे. मी ते लिंक तुमच्या ग्रुपमध्ये टाकणार आहे. जे आपले स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंगचे ग्रुप आहे, टेलिग्रामचा ग्रुप आहे, त्यावरती ट्विटर ट्रेंड चालवायचा आहे. या ट्विटर ट्रेंड मधून आपल्याला समजेल विद्यार्थी मित्रांनो की हे जागे होतील की नाही, कारण आपल्यावर जाणीवपूर्वक अन्याय होताना आपल्याला दिसत आहे. या सर्वांना माहित होतं की निवडणुका लागणार आहे, बाकी सर्व गोष्टी लागणार आहे. जर निवडणूक जर हे जर कारण सांगत असतील तर नुकसान आपलं आहे, कारण निवडणुकीमध्ये मजा यांची होते, पण आपल्या ग्रामीण तळागाळातून होतकरू गरीब जे विद्यार्थी आहेत यांचं मात्र या ठिकाणी नुकसान होताना आपल्याला दिसत आहे. त्यासाठी कॅम्पेनिंग चालवायचं आहे आपल्याला. हे तर झालंच आहे आज मेलच्या संदर्भात. आता दुसरं कॅम्पेनिंग आपल्याला ट्विटर ट्रेंड चालवायचं आहे आणि यानुसार काय त्यात रिप्लाय येईल, कारण रिझल्ट हे मस्ट आहे आपल्यासाठी. कारण प्रत्येकाला, तुम्ही आम्ही कोणी असो,
व्हिडिओ बघणारा कोणी असो, तो विद्यार्थी कोणत्याही परीक्षेचा विद्यार्थी असो, तो JMFCचा असो की तो MESचा असो की MPSC कंबाईनचा असो किंवा राज्यसेवेचा असो किंवा SSCचा असो, कोणत्याही परीक्षेपूर्व प्रशिक्षणाचा पेपर दिलेला विद्यार्थी असो, तो त्याचीच वाट बघत आहे की रिझल्ट कधी लागेल, रिझल्टचा कट ऑफ किती लागेल, माझ्या यादीत नाव येईल का, हेच त्या विद्यार्थ्याला वाटत आहे. मला विद्यावेतन कधी येईल हे त्याला वाटत आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं हेच अपडेट आहे. उद्याचं जे काही अपडेट असणार आहे हे तुम्हाला सांगतोय फेब्रुवारीमध्ये का होत आहे, जाऊ शकते. सुनील वारे सरांचा मेसेज मी तुम्हाला दिलेला आहे, हा मेसेज केलेला आहे आणि या मेसेजचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो निवडणुकीच्या संदर्भात. म्हणून सुनील वारे सर या ठिकाणी खोटं बोलले आहे, आपल्याला खोटं बोलले आहेत हे आपल्याला दिसते की मंगळवार आणि बुधवार. काही विद्यार्थी म्हणतात मंगळवार बुधवार या वेळचा नाही, मंगळवार बुधवार मग किती 2 दिवसापूर्वी बोललेला मंगळवार बुधवार असेल किंवा एखाद्या पेपरला त्यांनी न्यूज रिपोर्टरला दिलं असेल तर हे खोटं बोलत आहेत हे या ठिकाणी दिसत आहे, किंवा निवडणुकीच्या दृष्टीने ते खोटं बोलू शकतात हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून येत आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण आपल्याशी काही त्यांचं देणं घेणं नाही, विद्यार्थी काहीच करू शकत नाहीत असं त्यांना वाटते. म्हणून आपल्या सर्वांना जागे व्हायचं आहे आणि उद्या आणि परवा 2 दिवसाच्या आत किंवा सोमवारी आपल्याला बार्टीचं ऑफिस गाठणे आहे. आजही काही विद्यार्थ्यांनी भेट दिली पण त्यांनी उत्तर तसंच दिलं. कसं उत्तर दिलं, लवकरच लावू. हे त्यांचे शब्द पेटेंट झालेले आहे, लवकरच लावू. लवकर म्हणजे कधी हे सांगितलेलं नाही आहे. मंगळवार बुधवारही निघून गेला आणि पुन्हा अजून लवकर लवकर येत आहे हे शब्द येत आहे त्यांचा, आणि हे तारीख पे तारीख आपल्याला देत आहे. त्यामुळे मोठा उठाव आपल्याला करावा लागेल, आपल्याला आंदोलन करावं लागेल, आपल्याला ऑफिस गाठावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. ट्विटर ट्रेंड चालवावं लागेल, याशिवाय पर्याय नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रिझल्टच्या बद्दल काय केलं पाहिजे, काय करावं वाटते हे सुद्धा सांगणं अत्यंत महत्वाचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिंक दिलेली आहे, व्हॉट्सअपला सांगा किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. जे विद्यार्थी वायफळ रिप्लाय देतात त्यांना सांगतोय की तुम्हाला पटत नसेल तर स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंगचे व्हिडिओ बघू नका. तुमचा चांगला वेळ किंवा जो काही मुलाचा वेळ आहे तो व्हिडिओ बघून वेळ वाया घालवू नका. ज्यांना पटतं त्यांनी बघायचं आहे. त्यांना विश्वास जर असेल की खरंच खरी माहिती मिळत आहे त्या नक्की तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.